गंगापूर पोलीस ठाण्याद्वारे चेन स्नॅचिंगचे 9 गुन्हे व 2 मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघड। चेन स्नॅचिंग करणाऱ्या गुन्हेगारांना अटक करून त्यांच्याकडून नाशिक शहरातील 7 गुन्हे व चिंचवड पोलीस स्टेशन पुणे येथील 2, कर्जत पोलीस स्टेशन येथील 1 गुन्हा असे एकूण 10 गुन्हे उघडकीस आणून 6 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल मौल्यवान मुद्देमाल हस्तगत केला। दिनांक 4/5/2025 रोजी रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास फिर्यादी रोहिणी पद्माकर पाटील या त्यांच्या नातीला सोबत घेऊन मोपेड स्कूटीने गंगापूर रोडने विद्याविकास सर्कलकडे जात असताना केबीटी सर्कलजवळ पाठीमागून आलेल्या मोटरसायकलवरील 2 अज्ञात इसमानी उजव्या बाजूने येऊन फिर्यादी यांच्या गळ्यातील 2 तोळे वजनाचे मंगळसूत्र बळजबरीने हिसकावून विद्याविकास सर्कलकडे पळून गेले, म्हणून गंगापूर पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर 113/2025 भारतीय दंड संहिता कलम 309(4)(3)(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर गुन्ह्याचा तपास चालू असताना पोलीस अंमलदार 930 राकेश राऊत व पोलीस अंमलदार 2288 तुळशीदास चौधरी यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या गोपनीय माहितीवरून तसेच सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री जगवेंद्र सिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील व स्टाफ यांनी गंगापूर नाशिक शहरात तसेच ग्रामीण हद्दीत सापळा रचून तुकाराम गार्डन शिवाजीनगर परिसरात इसम नामे अनिकेत उर्फ अंड्या पप्पू शार्दूल वय 20 वर्ष राहणार गोवर्धन गाव गंगापूर नाशिक तसेच 2 विधी संघर्षित बालक यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे मानवी कौशल्य वापरून चौकशी केली असता अनिकेत उर्फ अंड्या पप्पू शार्दूल यांनी कबुली दिली की 2 ते 3 दिवसापूर्वी त्यांनी व त्याचा मित्र काझिम उर्फ बव्वा सोबत गंगापूर रोडने स्कूटीवरून जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून पळून गेल्याबाबतची माहिती दिली। त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी व त्याचा मित्र बव्वा सोबत मागील महिन्यात मसरूळ मकमलाबाद परिसरात 2 ठिकाणी पायी चालणाऱ्या महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून ओढून नेल्याचं सांगितलं। त्यांनी 3 ठिकाणांवरून चेन स्नॅचिंग केलेले सोन्याचे मंगळसूत्र हे विक्री करण्यासाठी विधी संघर्षित बालकास दिले होते। विसंबा याने त्याची ओळखीचा सराफ विलास प्रमोद विस्पुते राहणार त्रिमूर्ती चौक सिडको नाशिक यास विक्री केल्याचं निष्पन्न झालं। सोनार विस्पुते याच्याकडून 3,95,700 रुपये किमतीचे सोन्याची लगड जप्त करण्यात आली आहे। तसेच आरोपितांनी गुन्ह्यात वापरलेली 1 लाख रुपये किमतीची पल्सर 222 मोटरसायकल हस्तगत करण्यात आली असून सदर मोटरसायकल चोरीबाबत कर्जत पोलीस ठाण्यास गुन्हा दाखल आहे। तसेच विसंबा याच्याकडे अधिक तपास केला असता त्यांनी मुंबई नाका पोलीस ठाणे हद्दीत 1, उपनगर पोलीस ठाणे हद्दीत 2 ठिकाणी, नाशिक रोड पोलीस ठाणे हद्दीत 1 ठिकाणी, चिंचवड पुणे हद्दीत 2 मंगळसूत्र खेचल्याची कबुली दिली। विसंबा बालक यांनी चेन स्नॅचिंग करण्यासाठी वापरलेली मोटरसायकल ही सातपूर पोलीस ठाणे हद्दीतून चोरी केली असल्याचे निष्पन्न झाले असून वरील सर्व गुन्हे संबंधित पोलीस स्टेशनला दाखल आहेत। वरील सर्व आरोपितांकडून खालील नमूद 8 चेन स्नॅचिंगचे गुन्हे, 2 मोटरसायकल चोरीचे गुन्हे तसेच एकूण 10 गुन्हे उघडकीस आणून आतापर्यंत 6 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला असून अधिक तपास सुरू आहे। गंगापूर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 113/2025 BNS कलम 309(4)(3)(5), मसरूळ पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 102/2025 BNS कलम 309(4)(3)(5), सातपूर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 126/2025 BNS कलम 303(2), कर्जत पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 126/2025 BNS कलम 303(2), उपनगर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 191/2025 BNS कलम 309(4)(3)(5), उपनगर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 192/2025 BNS कलम 309(4)(3)(5), मुंबई नाका पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 154/2025 BNS कलम 309(4)(3)(5), नाशिक रोड पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 243/2025 BNS कलम 309(4)(3)(5), चिंचवड पोलीस स्टेशन 101/2025 BNS कलम 309(4)(3)(5), चिंचवड पोलीस स्टेशन 145/2025 BNS कलम 309(4)(3)(5। एकूण जप्त मुद्देमाल 2,03,000 रुपये किमतीची 20.30 ग्राम वजनाची सोन्याची 1 लगड,
1,02,000 रुपये किमतीची 10.20 ग्राम वजनाची सोन्याची एक लगड, 95,000 रुपये किमतीची 9.590 ग्राम वजनाची सोन्याची एक लगड, 1,00,000 रुपये किमतीची एक बजाज कंपनीची मोटरसायकल क्रमांक MH15JJ7129, 1,00,000 रुपये किमतीची काळ्या रंगाची पल्सर 220 मोटरसायकल. सदर गुन्ह्यातील सोने हस्तगत करणे बाकी असून तपास चालू आहे. सदरची उल्लेखनीय कामगिरी माननीय श्री संदीप कर्णिक सो, पोलीस आयुक्त नाशिक शहर, माननीय किरणकुमार चव्हाण, पोलीस उपायुक्त परिमंडळ 1, माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त श्री नितीन जाधव यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे गंगापूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री जगवेंद्र सिंग राजपूत, गुन्हेशोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील, पोलीस हवालदार वाहक 1846 गिरीश महाले, पोलीस हवालदार वाहक 1078 रवींद्र मोहिते, पोलीस अंमलदार 930 राकेश राऊत, पोलीस अंमलदार 2288 तुळशीदास चौधरी, पोलीस अंमलदार 2301 गोरख साळुंके, पोलीस अंमलदार 1438 सोनू खाडे, पोलीस अंमलदार 1448 मच्छिंद्र वागचौरे, पोलीस अंमलदार 2249 सुजित जाधव, पोलीस अंमलदार 1313 मुकेश गांगुर्डे, पोलीस नाईक 960 भागवत थविल, पोलीस अंमलदार 800 तुषार मंडले यांनी केली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भट्टू पाटील हे करीत आहेत.